आताची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा आणि टू व्हीलर वाल्यांसाठी नवीन नियम लागू। नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 25,000 दंडाची शिक्षा। 25,000 दंड जर नाही भरला तर 10 वर्षाची कारावासाची शिक्षा। इथून मागे पाठीमागे 100 रुपये, 50 रुपये, 200 रुपये, जास्तीत जास्त 500 रुपये हा दंड घेत असल्यामुळे सर्वांनी हलक्यात घेतलं। परंतु आता सध्या होणाऱ्या अपघातांचा विचार करून आणि राष्ट्रीय महामार्गाचं काम झाल्यामुळे भरधाव वेगाचं कंट्रोल न राहिल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं। त्यामुळे टू व्हीलर वाल्यांसाठी कडक नियमांमध्ये बदल केलेला आहे आणि कडक अशी शिक्षा ठोठावलेली आहे। कोणते आहेत कडक लावलेले नियम ते आपण पाहणार आहोत आणि फोर व्हीलर वाल्यांसाठी देखील कडक नियम लावलेले आहेत। सर्व काही नियम आता आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे नियम 1 जुलै 2025 पासून हे नियम लागू होणार आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नियम लागू होणार आहेत। तर पहिला नियम आहे, 18 वर्षाच्या खालील मुलांनी जर मोटरसायकल चालवताना पोलिसांनी पकडलं तर त्याचं आधार कार्ड हे बघितलं जाईल आणि त्याच्या आधार कार्डची वजाबाकी करून त्याचं वय 18 वर्षाच्या खाली जर निघलं तर त्याच्या वडिलाला जबाबदार धरलं जाईल आणि त्याच्या वडिलाला शिक्षेस पात्र ठरवलं जाईल। 15,000 रुपये दंड आणि 10 वर्षे कारावासाची शिक्षा ही ठोठावण्यात येईल। हा सर्वात मोठा कडक नियम लावण्यात आलेला आहे। त्यामुळे 1 जुलै पासून आपल्या मुलांना मोटरसायकल द्यायची का नाही द्यायची, ट्युशनला जाताना, शाळेत जाताना जी मोटरसायकल देत होतात तो आता विचार करून द्यावी लागणार आहे। दुसरा नियम जो लागू केलेला आहे तो म्हणजे तुम्हाला आता कंपल्सरी हेल्मेट हे वापरावं लागणार आहे। जर तुम्ही हेल्मेट डोक्यावरती न वापरता जर मोटरसायकल चालवत असताना पोलिसांनी जर पकडलं तर तुम्हाला आता 5,000 रुपये दंडाची शिक्षा ही लागणार आहे आणि 5,000 रुपये दंड, प्रत्येक दंड लावल्यानंतर जर नाही भरला तर कठोर कारावासाची शिक्षा देखील ठोठावण्यात येणार आहे। आणि तिसरा नियम जो कडक लावलेला आहे तो म्हणजे वेगाचं संतुलन। जर तुम्ही भरधाव वेगामध्ये जर टू व्हीलर चालवत असाल तरी देखील तुम्हाला आता डायरेक्ट तुमच्या नंबरचा फोटो काढून तुम्हाला मेसेज पाठवण्यात येईल आणि दंड नाही भरल्यानंतर तुम्हाला शिक्षेस पात्र ठरवलं जाईल। टेबल सीट किंवा 4 सीट घेऊन जर टू व्हीलर चालवत असाल तर देखील तुम्हाला कठोर शिक्षा ही ठोठावण्यात येणार आहे। आणि पुढचा जो नियम लावलेला आहे तो खूप कडक असा नियम लावलेला आहे। फोर व्हीलर मध्ये ज्या वेळेला समोरच्या सीटवर बसलेले सीट बेल्ट जर लावलेला नसेल तर त्याला देखील 5,000 ची शिक्षा ही ठोठावण्यात येणार आहे। त्यामुळे सीट बेल्ट वापरणं हे बंधनकारक आता महाराष्ट्र शासनाने हे लावलेलं आहे। त्यामध्ये टू व्हीलर वाल्यांसाठी लायसन्स, इन्शुरन्स आणि गाडीचा परवाना हे सर्व काही नियम, त्यामध्ये कडक नियमामध्ये त्याची नोंद ही करण्यात आलेली आहे। सिग्नलचं उल्लंघन केल्यानंतर, सिग्नल तोडून जर तुम्ही मोटरसायकल पुढे नेली तर हे अपघाताचं प्रमाण वाढत असल्यामुळे सिग्नल तोडून जर मोटरसायकल पुढे गेली आणि पोलिसांनी जर पकडलं तर त्यावेळेस 5,000 रुपयाचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे। अगोदर 500 होता, तो 500 रुपयामुळे कोणी विचार करत नव्हतं, परंतु आता 5,000चा दंड हा आकारण्यात येणार आहे। आणि जर 5,000 रुपये दंड नाही भरला तर त्याच्या गाडीचा परवाना हा देखील रद्द करण्यात येणार आहे 1 वर्षासाठी आणि 5 वर्षाची शिक्षा देखील ठोठावण्यात येईल। आणि 18 वर्षाच्या खालील मुलाने गाडी चालवली आणि जर तो आधार कार्ड नुसार कमी वयामध्ये जर बसला तर त्याच्या वडिलांना शिक्षेस पात्र ठरवण्यात येणार आहे। आणि जो मुलगा गाडी चालवणार होता त्याला त्याच्या वयाच्या 22व्या वर्षापर्यंत त्याला कोणतीही गाडी चालवण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही, त्याचं लायसन्स देखील निघणार नाही। असे कडक नियम हे लावण्यात आलेले आहेत। 25,000 रुपयाचा दंड हा सर्व काही नियमामध्ये मिळून तुम्हाला 25,000 रुपये दंड देखील लावण्यात येणार आहे। सिग्नल तोडणे, 2 सीटपेक्षा 3-4 सीट गाडीवर बसवणे, वेगाचं बंधन न पाळणे, 18 वर्षाच्या खालील मुलांना गाडी चालवायला देणे, हेल्मेट न वापरणे, हे सर्व काही नियम, गाडीचे लायसन्स, सर्व काही कागदपत्रे हे सर्व जर नाही नसेल तुमच्याजवळ तर 25,000चा दंड हा आकारण्यात येणार आहे। 1 जुलै 2025 पासून हे नियम महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहेत। तरी सर्वांनी याची काळजी घ्यावी म्हणून महाराष्ट्र शासन सरकारतर्फे सर्वांना हे निर्देशित करण्यात येत आहेत। हे नवीन नियम ऐकून नक्कीच तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा आणि पाहत राहा नवीन घडामोडी, देश दुनियामधील चालत असलेल्या नवनवीन घडामोडी आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा आणि या नियमांबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये
कळवा. भेटू अशाच नवीन अपडेट्स न्यूज सोबत. धन्यवाद.